मंडळी नमस्कार. मंडळी, सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे दिल्लीमध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते असणारे राहुल गांधी यांनी जी काय दोन भाषणं केली, एक भाषण अपूर्ण राहिलं, दुसरं भाषण काल पूर्ण केलं त्यांनी. ह्या भाषणामधून नेमकं काय साध्य झालेलं आहे? राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून आपली भूमिका बरोबर बजावत आहेत की नाही बजावत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कारण परिस्थिती अशी झालेली आहे की राहुल गांधींची जी इमेज आहे किंवा जी प्रतिमा आहे ही पप्पू म्हणून आतापर्यंत गणली गेलेली होती. त्यांनी काही पदयात्रा काढल्या, काही वोट चोरीचे आरोप करणाऱ्या काही पत्रकार परिषदा घेतल्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती त्या संदर्भामध्ये काही अभियान यात्रा काढल्या. वोट चोरी कशी आहे आणि हे सरकार वोट चोरी करून कसं निवडून आलेलं आहे आणि हे सरकार काम करण्याकरता कसं नालायक ठरलेलं आहे हे सांगण्याचा त्यांनी याद्वारे प्रयत्न केलेला होता. मात्र यावरती लोकांनी फारसा विश्वास ठेवलेला नव्हता, कारण परिस्थिती अशी झाली की पदयात्रा काढल्यानंतर देखील काँग्रेस सत्तेमध्ये येऊ शकलेली नव्हती आणि वोट चोरीचा विषय निघाल्यानंतर देखील अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला काही यश मिळालेलं नव्हतं, तेलंगणा राज्य सोडलं तर. मात्र आता त्यांनी जे दोन मुद्दे उपस्थित केलेले आहे हे दोन मुद्दे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहेत. अशासाठी महत्वाचे आहेत की देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातला एक मुद्दा आहे, तो डोकलामच्या संदर्भातला विषय आहे, म्हणजे चीनने केलेल्या अतिक्रमणाच्या संदर्भातला विषय आहे, ज्याच्यामध्ये निवृत्त जनरल मनोज नरवणे यांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं त्याच्या संदर्भातला मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. त्याच्यामध्ये जे काही त्यांनी मुद्दे उपस्थित केले या संदर्भात त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात ते अर्धवट राहिलं, कारण इतकं काही रणकंदन माजलं की पुढे काही होऊच शकलं नाही. त्यांचं भाषणही पूर्ण झालं नाही आणि पंतप्रधानांनी त्याला उत्तरही दिलं नाही. हा एक मुद्दा. आणि त्याच्याबरोबर काल त्यांनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केला आहे तो अमेरिका भारत दरम्यान जो करार झालेला आहे, व्यापारी करार झालेला आहे, या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, या संदर्भात त्यांनी जो काही सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे यावरून सरकारला ते घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शेवटी सत्ता मिळवण्याकरता सरकारची प्रतिमा मलिन करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. पब्लिक परसेप्शन क्रिएट करणं हे फार महत्वाचं आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान सरकार बदलणार आहे अशा पद्धतीचा समज किंवा अशा पद्धतीची प्रतिमा निर्माण करण्यामध्ये काँग्रेस, राहुल गांधी आणि विरोधी पक्ष यशस्वी झालेले होते. म्हणून भाजपाला 400 पारचा नारा पूर्ण करणं शक्य झालेलं नव्हतं, ते 240 वरती येऊन थांबलेले होते. आता सरकार देशाच्या विरोधामध्ये काही विरोधी भूमिका घेते आहे, चीनवरती बोटचेपी भूमिका घेते आणि त्याचबरोबर अमेरिकेला घाबरून पंतप्रधान दबावाचं राजकारणाखाली येऊन देशाच्या विरोधामध्ये करार करतायत. अशा पद्धतीचे हे जे आरोप आहेत हे आरोप निश्चितपणे गंभीर आहेत. सरकारची प्रतिमा अशा पद्धतीने मलिन होऊ शकते किंवा सरकारच्या विरोधामध्ये